ईश्वरी मी एकदाच सांगतेय, हा बाकीचं खाते ना. तू 2 घातलेस ना, मी तुझ्या ह्याच्यात 4 घालीन, एवढं लक्षात ठेव. हा, जेवढं वाढलंय तेवढं खायचं, नाटक नाही करायचं अजिबात. किती दूध आहे? 20 लिटर का 5 किलो? करून येऊया. केस पिकायला तर सुरुवात झालेली आहे वयोमानाप्रमाणे, पण हरकत नाही. थोडासा आजचा वार आहे शनिवार. तारीख असणार आहे आज 27 जून आणि नवीन दिवस नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात महत्त्वाचा सांगायचा उद्देश असा की आज 27 जून आहे. दरवर्षी आम्ही जात असतो. शिवराज्याभिषेक दिन आहे तिथीप्रमाणे. आणि दरवर्षी 27 जूनला नसतो. नाही म्हणजे तुला राज्याभिषेकाला आपण तिथीप्रमाणे जात असतो दरवर्षी. गेल्या वर्षी हा इथे होता तारखेप्रमाणे, पण आपण तिथीप्रमाणे जात असतो. यावेळेला आपण जात नाहीये. गेल्या वर्षीचं तुला आठवत आहे ना? गेल्या वर्षीचं सगळं ईश्वरीला पण आठवत आहे. ईश्वरी जेवण वाढायला घेत आहे आणि ईश्वरी नाराज का आहे त्याचं कारण मी तुम्हाला दाखवतो. तिला आज आहे सुट्टी. तरी देखील आता तुम्ही बघू शकता आमच्याकडे हा प्रॉब्लेम आहे. आमच्या आजच्या दुःखाचं कारण आमच्या आजच्या दुःखाचं कारण हे आहे. आणि आमच्याकडे आज नेटवर्क नाही आहे. जिओची सर्व्हिस खूप दिवसापासून झाले रोज इंटरप्ट करते. पैसे तर आपल्याकडून ऍडव्हान्स मध्ये घेतात ते लोक, तरी देखील आपल्याला सर्व्हिस बाकी यांची बरोबर नाहीये. सध्या तरी आपण नाराजी व्यक्त करतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आजच्या दिवशी. आणि आता आपण जेवायला बसतोय. जेवणामध्ये काय काय केलं ते पण बघूया. या खाली बसा. आज रेस्टॉरंट मध्ये आलात तुम्ही, या बसा आधी. ओके, बसा ना लवकर. एकच मिनिट. हात तर धुवायचं का? वॉशरूम कुठे आहे तुमचं? तिकडे दाल राईस आहे. दाल राईस पापड लोणचं. हे आहे सांबार टाइप डाळ अँड भात आणि राईस, पापड पापड लोणचं. आणि लोणचं आम्ही सगळ्यांनी वाढून घेतलंय बघा. आणि आता ईश्वरीने आम्ही वाढणार आहोत ह्यांना. नमस्कार या हे आहेत आमचे जेवायला. कस्टमर बघा. अरे यार, ये तो पूरा बिझनेस वाला मामला हो गया. हे हॅपी कस्टमर नाहीयेत, पण सॅड कस्टमर आहेत. सॅड कस्टमर म्हणजे तुमचा रिव्ह्यूज तुमचा चुकीचा असत आहे, कसं काय करणार? किती पण त्यांना चांगलं वाटलं तरी हॅपी नाही होते. आधीच मग सांगते. जरा शोधून वाकून दे. नाही, सगळं खायचंय. तू ईश्वरी मी एकदाच सांगतेय, हा बाकीचं खाते ना. तू 2 घातलेस ना, मी तुझ्या ह्याच्यात 4 घालीन, एवढं लक्षात ठेव. हा, जेवढं वाढलंय तेवढं खायचं, नाटक नाही करायचं अजिबात. म्हणजे आलेलं मग अशी ते नाही दिलं काय नाही ते काय ऍक्च्युली असं झालंय की हा सांबार आज प्राजक्ताने नाही केलाय ना. नाही, आमच्या खालच्या काकींनी दिलाय. त्यांना परवा फणसाचे गरे वगैरे दिले होते ना, त्या प्लेटमध्ये त्यांनी रिटर्न मध्ये सांबार दिला त्या भांड्यात. आणि मस्त कसं मग आहे. इकडे बघ ना, हे बघ कसं मस्त वाटते. आणि हा सांबार पूर्णपणे साऊथ इंडियन आहे. टोटल साऊथ इंडियन आहे. हैदराबाद कडचे. आणि त्याच्यामुळे हे ना, हे जे पापड आहेत ना, ते पण असे पुरी सारखे लागतात टेस्ट करताना. मस्त पैकी आता जेवून घेऊया. आणि त्याच्यामध्ये ना सगळं मोठं मोठं असं घातलेलं आहे. हा, ईश्वरीला ऍक्च्युली ना हे मोठे कांदे जास्त मोठे आवडतात. आम्हाला आवडतं, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण ईश्वरीला कांदा तसा पण आवडत नाही आमटी मधला, भाजी मधला. आणि त्याच्यामध्ये आता आहे मोठा, त्याच्यामुळे त्याचे वांदे झालेत. आणि त्याच्यामुळे त्यांनी ओरडा पण खाल्ला. कारण आमच्याकडचा एक रूल आहे, जे पहिलं वाढलेलं असतं ते तुमच्या ताटामध्ये किंवा पानामध्ये, आमच्याकडे पान म्हणतात, पानामध्ये जितकं काही वाढलेलं असेल काढून घे, मी ते झाकण लावते. तितकं सगळं पहिलं वाढलेलं संपवायचं. तुम्ही लहान असाल मोठा असाल काही फरक पडत नाही, सगळं खायचं, आवडत असू दे किंवा नसू दे. हा आमच्या घरातला रूल आहे बेसिकली. तुम्ही पण तुमच्या घरात कोणी लहान मुलं असतील ना, तर हा रूल पाळा. मुलांना सगळं खायची सवय लागेल. परत घेऊ नको म्हणायचं, बरोबर ना माझ्या? काय पाहिजे तर परत घेऊ नको, पण एकदा वाढलेलं सगळं परत खायचं. घ्यायचा आग्रह कधीच करत नाही मी, पण पहिलं जे वाढलेलं असेल ते सगळं कंपल्सरी खायचं. बरोबर. थँक्यू व्हेरी मच. आजच्या दिवसाची छान सुरुवात झालेली आहे, मस्तपैकी व्लॉगची पण सुरुवात झालेली आहे. राज्याभिषेकासारखा दिवस आहे, पण मनातून एक दुःख आहे की आपण जाऊ शकत नाही. बघूया पुढे काय 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 घडतंय आमच्या आयुष्यामध्ये, डेली व्लॉगिंग मध्ये. सध्या तरी आपण इथे जेवून घेतोय.
आज आम्ही इथे बसून टीव्ही बघत होतो आणि आईने म्हणाले जा, तुम्हाला भरपूर काम आहेत. मग आम्ही म्हणालो काय करायचे काम. मग आठवलं आईला, सगळं लिस्ट काढले आईला. चावी काय म्हणते, सॉरी, सायकल नीट करायची, कारण की पाऊस खूप पडला. सगळी काम आहेत. आणि विकेंडला मला पटकन आठवलं की माझे हे जे केस आहे ते अस्ताव्यस्त वाढलेले आहेत. त्याच्यामुळे मी म्हटलं की जाऊन आपण हे जरा केस पण कापून येऊया, जरा कटिंग करून येऊया. केस पिकायला तर सुरुवात झालेली आहे वयोमानाप्रमाणे, पण हरकत नाही थोडासा. हा चल जाऊया. चलो. आपल्याला सायकल नीट करायचं, गाडी नीट हे करायचे, म्हणजे क्लीन करायचे आणि तुला केस कापायचे. बरोबर. हे बघा बघ, हे जे बोट आहेत ना, बोटांच्या वरती केस घेऊ नको. बरोबर, बघूया. स्कूलच्या रूल प्रमाणे आपण केस कापूया. मला हे बास्केट खूप आवडलं. बास्केट म्हणजे सामान असेल तर ते पाठी कोण माणूस बसलं तर पुढे आपण सामान ठेवू शकतो. बरोबर. अडायचो फुल जरा. दादा कितना करूँ? हाँ 150 करो, 150 ले लो. 150 ले लो. डेढ़ सौ. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. चला, आपण गावावरून आल्यानंतर खूप दिवस झाले होते, पण आपण गाडी अजून धुतलेली नाहीये. ईश्वरीला खूप घाई झालेली आहे एसी लावण्याची. थोडस आपण गाडी कूल करून घेऊया. आणि मग दुपारचे बघा किती वाजले. दुपारचे वाजले 12 वाजून 43 मिनिटं झालेली आहेत. टाइम पण दिसतं. इथे टाइम पण दिसतो ना. गाडी आपण न्यूट्रलला केली आणि हँडब्रेक आता ओढलाय आणि मी आणि आता आतमधलं गाडी- क्लिनिंग करते, बाबा बाहेरचं करते. एसी लावून. कारण की बाहेर तर मस्त पैकी आवडलेला आहे. पण मला एक खूप मोठा प्रश्न पडालेला आहे. हे दोन्ही डब्बे माझे आहेत, म्हणजे ऑर्नामेंट्स. ते आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ज्वेलरीज आणि हे आहेत ब्रेसलेट अँड ज्वेलरीज, म्हणजे बो आणि ते सगळे. मला क्वेश्चन पडलाय व्हॉट आय कॅन वेअर टुडे. हा आहे माझा लुक, त्याच्यावर काय चांगलं वाटेल ते. म्हणजे हे घालूया. बघ पडलं, हे घालूया. प्रश्न पडलाय. फायनली मला एक सापडलंय. हे बघा किती क्यूट आहे, मस्त छोट शेल्सनी तयार केलेलं मोती. किती क्यूट वाटते त्यासाठी आता. आधी किती बदलून झाले. अरे ते घाल ते घाल ते हे ठीक काढ. आहे. मग आणि बघा बिफोर अँड आफ्टर मध्ये बघ कोण जिंकले. माझं आवरायचंय अजून. मी जिंकलो. अजून आवरायचंय. चिझी ग्रिल्ड. चिल्ली चिल्ली चिझी ग्रिल्ड. ओके. एक हा जम्बो ना. हा मोठं चिल्ली चिझी ग्रिल्ड. दुसरा काय? दुसरं बघून ठेवा. मसाला टोस्ट सँडविच. चिल्ली चीज टोस्ट पडेल. चिल्ली चीज टोस्ट सँडविच. पण मग दोन्ही चिल्ली चिल्ली नको. मग मसाला टोस्ट सँडविच बनवूया. हा मसाला
पहिल्यांदा राहूनच आपल्याला खायला मसाला बरं टोस्ट आलाय. मसाला टोस्ट खाऊन मग उभी घेऊया. राहून काय सर उभं राहू हळूहळू गरम आहे. छान आहे चांगलं आहे का? छान आहे. मला चीज खाणार? नको आहे मला चीज. हा, मग थांब, हे घेते मी चीज खाऊन घेते. ये बाबा इथलं घे. विदाउट चीज घे लवकर. मी तिघांनी मिळून एक ब्रेड सँडविच आणि दुसरा काय होतं चीजी ग्रिल सँडविच खाल्लं. संपत आलं आणि चवीला एकदम छान होतं. मला खूप तिखट लागलं है ना. खूप तिखट लागलं. खूप संपत आलं. अजून घ्यायचं का? नको. हे खूप चीज होतं याच्यावरती, ते मी हे बघ म्हणूनच नाव आहे त्याला चिल्ली चिझी ग्रिल. चीज त्याच्यावरती, परत एक त्यांचा मसाला आणि ते सगळं भाजी आणि परत चीज आणि मग हे आणि वरनं पण चीज. काय म्हणतात आहे किसतो त्याला काय लेअर म्हणतात? आहे. किसून Garnish. घालतो ते गार्निश. ते खूप होतं, ते आम्ही खाल्लं डायरेक्ट. चटणी आणि नाही त्यात. बाहेर बसायला पाहिजे. हां चला आपलं सँडविच खाऊन झालेलं आहे. सँडविच पार्टी झालेली आहे. आपण आता आहोत नवीन पनवेलमध्ये डीमार्टच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि माझ्यासाठी ऑल टाईम फेवरेट असं असणारं हे गुप्ता सँडविच आहे. मला नेहमी आवडतं. मी कधी पण सांगतो जर का कधी खायचं झालं तर माझा प्रेफरन्स काय असतो का? गुप्ता सँडविच. माझा प्रेफरन्स नेहमी असतो की गुप्ता सँडविच खायचं. तिचा ईश्वरीचा असतो चायनीज. कधीही विचाराल तर चायनीज असतं. आणि आमची बिचारी प्राजक्ता जी आहे ना, तिला कधीही विचाराल तर ती म्हणते की ठीक आहे तुम्ही तिथे न्याल. इतकी ती गरीब मुलगी आहे, इतकी गरीब आहे. जाऊया आता पुढे. तुला खायचंय काय घरी जाऊन वगैरे? नाही ना, नाही तर मग दही वगैरे घे सांगणार. हाँ? तो ये कहाँ से आता है लोनी? बाहर से आता है? पेड़ा सुबह मिल जाएगा मतलब इसका बनेगा. इतने दूध का कितना बनेगा पेड़ा? 5 किलो बनेगा. ये कितना दूध है? 20 लीटर का 5 किलो. हां प्राजक्ताने सगळी माहिती विचारून घेतली. काय? हां कंदी पेढा. काय नाही सगळं, त्यामुळे मला त्याचं अप्रूप आहे. चल आम्हाला मिळालं नाही इथे. पेढा तो बघाय ना आपल्याला, ते पेढे आता रात्री बनवले. हां, सकाळला मिळणार. तर प्रत्येक शहरामध्ये राहणाऱ्या माणसाला एक गोष्ट सतत कायमची हुरहुर असते लागलेली. ती म्हणजे त्याचा होणारा दररोजचा खर्च. त्याचं जे पॉकेट खाली होत असतं ना, मग ते EMI किंवा EMI तर महिन्याचा एकदा असतो. गाडीचा EMI, घराचा EMI, मुलांच्या शाळेची फी. आम्ही पण सध्या याच्यातूनच जातोय की या सगळ्या गोष्टी सांभाळताना ताऱ्यावरची कसरत. परत भविष्यासाठी आपल्याला काहीतरी साठवायचे असतात पैसे. पण आपण किती प्रयत्न केला तरी ते पैसे काही साठत नाहीत. आपण बाहेर जातो, रोजचा खर्च असतो. आता आजचा खर्च बघितला तर माझ्या केस कापायचे होते. त्याच्यानंतर ईश्वरीच्या स्कूलचं माफ करा, सायकलचं सीट कवर, अगदी इतकंसं सीट कवरसुद्धा 200 रुपये झाले.
त्याच्यानंतर आम्ही बाहेर गेलो, मग काहीतरी खायचं असतं, प्यायचं असतं, ह्याच्यातून पैसा राहत नाही, वाचवायचं तर किती. आता याच्यामध्ये 2 प्रवाह आहेत, 2 मतप्रवाह. एक मतप्रवाह असा आहे की आयुष्यामध्ये काय आहे दुसरं, घ्या खाऊन, मजा करून घ्या. आणि दुसरं असं आहे की थोडंसं सिरियस व्हा आयुष्याप्रती. असं दोन्ही लेवलला लोकं बोलतात. आणि मग ह्या सगळ्यांमध्ये ही जी तारेवरची कसरत आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता बऱ्याच वेळेला मी प्राजक्ताचा पण सल्ला घेत असतो, ती मला सांगत असते. म्हणजे जर का कुठे ओव्हर स्पेंडिंग झालं, जास्त खर्च झाला, तर मग ती सांगत असते की नाही नाही जास्त होतं आहे, थोडंसं लिमिटमध्ये आणूया. आणि जर का कधी जास्तच कंजूसपणा केला तर मग असं चिमटे पण काढत असते. तुम्ही बघत असाल की अरे तू चिंगूस आहे, चिमटे काढत असते की बोलत असते मला. या सगळ्या गोष्टी आमच्यामध्ये होत असतात. प्रयत्न करत असतो की आपण आपले 2 पैसे वाचवायचा. आता त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की घरातली जी सगळी कामं असतात, ही सगळी कामं बिचारी प्राजक्ता एकटीच करत असते. म्हणजे घरामध्ये धुणी, भांडी, केर, कपडा, जे काय घरातलं सगळं असेल, आमच्या घरामध्ये दुसरं कोणीच नाही आहे. म्हणजे एक शिकलेली मुलगी असूनसुद्धा, उच्च शिक्षित असूनसुद्धा ती घरातली सगळी कामं इतर महिलांप्रमाणेच करत असते. त्याच्यामुळे मला थोडासा रिलीफ असतो आणि मी वेगळ्या गोष्टी करत असतो. त्याचबरोबर आपण ब्लॉगिंग पण करत असतो. आणि आजचा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण दाखवल्या, कशा वाटल्या, काय वाटल्या ते देखील सांगा. आणि मग उद्याचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी नवीन असणार आहे. त्याचबरोबर कमेंट तर आपण करताय, त्याच्याबरोबर लाईक्स पण करा. आणि व्हिडिओच्या खाली हाईप बटन आहे, हाईप बटनसुद्धा प्रेस करा, ज्यामुळे या व्हिडिओला जर का यूट्यूबच्या अल्गोरिदमला वाटलं तर ते अजून काही लोकांपर्यंत हा व्हिडिओ घेऊन जाईल. असे काही पॅरामीटर्स यूट्यूबने ठेवलेले आहेत. असं उगाचच्या उगाच ते व्हिडिओ प्रमोट करत नाही, व्हिडिओना जास्तीत जास्त शेअर करत नाही, बरोबर ना शकता. तर ते तुम्ही ते देखील करा. आणि आठवणीने तुम्ही कराल, याच्याबद्दल कोणतीही शंका नाही. आपण भेटणार आहोत एखाद्या नवीन व्लॉगमध्ये, म्हणजे उद्याच्याच ब्लॉगमध्ये. बघूया काय काय कसं कसं होतं. थँक्यू व्हेरी मच, इतका वेळ दिलात त्याच्याबद्दल. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय प्राजक्ता. बाय बाय.